वेलकम बॅक टू VS ब्लॉग्स। तर कसे आहात सर्वजण? होप सो की सगळे मजेत असाल। सो आज होता संडे। आम्ही संडे टू संडेज बाहेर पडतो। मधले दिवस असतात ते फक्त आमचे कामाचे आणि घरीच असतो आम्ही, यांना सुट्टी नसते। सो गेल्या संडेला आम्ही डायनासोर गार्डनला गेलतो आणि या संडेला आम्ही देवाला जातोय। सो आळंदीजवळ एक नवीन मंदिर झालेलं आहे, म्हणजे साई मंदिरच्या साईडलाच एक गाथा मंदिर म्हणून झालेलं आहे नवीन। सो तिथे खूप दिवस झालं जायचं होतं। आधी पण खूप दिवस झालं तयार झालं आहे ते, पण मध्ये मध्ये असं होतं की ते खूप असं गेल्या वर्षीच आय थिंक वरतून त्याला असं झाकलेलं होतं मंदिराला, आणि ते काय ओपनच झालेलं नव्हतं आणि ते बाहेरून एवढं सुंदर दिसत होतं ना। मग मला असं वाटत होतं की कधी ओपन होतं आणि कधी आम्ही जातोय असं झालेलं। सो आमच्या घरापासून एक 10 मिनटं लागत असतील म्हणजे तिथे जायला। आणि तिथे गेल्यानंतर मग आपल्याला कळलंच की कुठून जायचं आहे, कसं जायचं आहे, कुठे कुठे। मी तुम्हाला सांगते, इन शॉर्ट सांगते की आता भोसरीमधून जर जात असाल तुम्ही तर आळंदी रोडला जायचं। त्यानंतर तुम्हाला साई मंदिर माहीत असेल। सो साई मंदिरच्या एकदम साईडलाच आहे, पण तिथे कसं आहे की 2 रस्ते आहेत ना, एक खालून जायचं आणि एक वरतून जायचं। सो आम्ही चुकीच्या रस्त्याने गेलो, आम्ही साई मंदिरच्या रस्त्याने गेलो। आणि तिथे गेल्यानंतर हे पार्किंग वगैरे बघू लागले आणि आम्हाला माहीतच नाही की आता इथून जायला, आम्हाला वाटलं असेल कुठून तरी साईडनं, पण तिथून जायला काही वाटच नव्हती आम्हाला तिथून। मग हे गेले गाडी लावायला आणि मी इकडेच बसले बघत की हा हे कुठे आहेत, आणि ते मला तिकडं बघत बसले पहिल्या जागेवर की ही कुठे गेली। त्यानंतर आमचं थोडं मिसमॅच झालं, पण नंतर आम्ही म्हणजे ते आले मला घ्यायला नंतर समोर पुढे, आणि मग नंतर आम्ही परत दुसऱ्या रस्त्याकडून गेलो, इकडून वरतून गेलो आम्ही पलीकडच्या साईडनं। तुम्हाला दिसलं आता इथून मी तुम्हाला मंदिर दाखवते कसं आहे, केवढं छान मंदिर आहे। अजून पण ते बनायलाच चालू आहे, पूर्ण झालेलं नाही आहे, पण तरी पण चालू झालेलं आहे ते, आतमध्ये सगळं व्यवस्थित आहे आणि आता सगळं ओपन झालेलं आहे। सो आपण जाऊ शकतो, पण बऱ्यापैकी त्याचं काम वरती राहिलेलं आहे अजून। सो तिथे गेल्यानंतर पार्किंग वगैरे केली यांनी, पार्किंगला पण जागा आहे तिथं। बाकी ती पलीकडून जर गेलो ना आपण, एवढी जागा आहे ना भरपूरच, आणि अलीकडून आम्हाला असं वाटलं की किती कंजेस्टेड एरिया, आता लोक येत जातील देवाला आणि कुठे गाडी लावणार, सगळे कसे हे करणार। सो आतमध्ये गेल्यानंतर एवढा स्पेस आहे ना तिथे, मला आधी वाटलंच नाही, मला असं वाटलं खूप कंजेस्टेड एरिया आहे असं वाटलं, पण तिथे गेल्यानंतर एवढं छान वातावरण होतं, सगळे लोक आलेले, एकदम वातावरण मस्त थंड। त्यानंतर झाडे वगैरे बघताय तुम्ही, गार्डन एरिया वगैरे एवढं छान होतं ना भरपूर। तुम्ही जर अशा आळंदीच्या साईडला असाल इथे कुठे, तर नक्की एकदा जाऊन या त्या मंदिरामध्ये, एवढं पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना, खूप छान वाटतं। सो तिथे गेल्यानंतर हे असं काहीसं मंदिर दिसत होतं आणि एवढं छान आहे ना मंदिर, खूपच छान आहे, मला खूप आवडलं। तुम्ही नक्की जाऊन बघा एकदा कसं आहे ते। तिथे गेल्यानंतर हे वरतून बघा, हे असं काहीसं केलेलं होतं। आता फर्स्ट टाईम मंदिरात गेले म्हणजे मी तुम्हाला सगळं दाखवते। त्यानंतर आम्ही तिथे पाया वगैरे पडलो देवाच्या, मागं विठ्ठल रुक्माई आहे आणि पुढे माऊली महाराज आहेत। सो तिथे पाया पडल्यानंतर मग आम्ही जसं होईल मला मी तसं दाखवलं। तिथे काही म्हणजे असं नव्हतं की कॅमेरा वगैरे काढायचा नाही होता म्हणून मी दाखवलं, तर मी दाखवलं नसतं, कारण मंदिरामध्ये अलाउड नसतोच कॅमेरा, पण तिथे सगळे फोटोज काढत होते म्हणून म्हणलं चला आता व्हिडिओ बनवते आहे तर तुम्हाला पण दाखवते मी की कसं आहे मंदिर, बाकी देव वगैरे कसं केले त्यांनी आतमध्ये। सो एकदम छान होतं, मस्त दर्शन वगैरे झालं, एवढं सुटसुटीत दर्शन झालं ना, बिलकुल क्राऊड नव्हता तिथे। नंतर होता, कारण आम्ही 5च्या वेळेस गेलेलो, ऊन कमी झाल्यानंतर, आणि तिथे एकदम छान वाटू लागलेलं। सो तिथे गेल्यानंतर असं पालखी सोहळा वगैरे पण होता, एवढा छान होता ना तो पण। तिथे फोटोज काढायला तर खूपच भारी होता, आणि आजूबाजूचा एरिया तर बघताय तुम्ही, बिल्डिंग्स वगैरे आहेत पण खूप शांत एरिया आहे, खूप। बोल दीदी का टाक ये दीदी, तू आता डायरेक्ट बॅटवरच मारतय, घे मार दीदीकड, मार, टाक दीदीकड, टाक ना, त्याला येत नाही टाकायला। सो तिथे थोडा वेळ बसलो आम्ही शांत एकदम, फोटोज वगैरे काढले। त्यानंतर इथे पालखी सोहळा वगैरे बघितला, आणि हे समोर गेलेले होते। आता मी व्हिडिओ घेते तुम्हाला दाखवण्यासाठी की कसं आहे मंदिर आणि किती जागा आहे आतमध्ये। सो तुम्ही बघताय खूप छान आहे, खूप स्पेस आहे, आणि पालखी सोहळा पण एवढा सुंदर आहे। आणि तुम्हाला आता गार्डन एरिया दाखवते मी इथे बोललेली आहे, पण एवढी हवा होती ना, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं मी तेव्हा तिथे नावच वगैरे होते ना, मला पण एवढं काही माहीत नसतं, पण तिथे गेल्यानंतर सगळं माहीत होतं आपल्याला की नक्की हे काय आहे, ते कसं आहे, हे कसं काय असं। आता घरी बसून तर काही माहीत होणार नाही, सो तिथे गेल्यानंतर सगळं मला माहीत झालं। त्यानंतर हे पालखी सोहळा तर किती छान आहे ना, एकदम सुंदर आहे, आणि त्याच्यासमोर एकदम छोटंसं गार्डन आहे, तिथं तर एवढं ग्रीन आहे ना, सगळे लेकरं घेऊन आलते आपले छोटे छोटे,
आणि एकदम छान खेळत होते लेकरं, कारण एवढं थंड हवा वगैरे सुटलेली होती, ऊन पण कमी झालेलं होतं, ऊन नव्हतं काय नव्हतं, खूप छान होतं. त्यानंतर खाली आलो आणि मला वाटलं तिथं पण जागा नसेल, पण तुम्हाला दाखवते आता मी किती स्पेस आहे तिथे. लाईट्स वगैरे आहेत पण ते अजून चालू नाही आहेत वाटतं, कारण आम्ही खूप वेळ बसलो तिथं रात्रीपर्यंत, पण त्या काय लाईट्स चालू झाल्या नव्हत्या. आता इथं मी बसली आहे, शंभूचं बघा काय चाललं, मी त्याच्या शर्टला धरून बसली आहे, कारण ते वाकू वाकू बघत आहे खाली काय आहे काय आहे. त्यामुळे मग मी म्हटलं चला आता आपण इकडनं त्या राऊंडमध्ये खेळूयात. सो ते दोघं पुढे गेले, त्याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला ब्ल्यू कलरचा शर्ट आहे छोटंसं. सो तिथे मस्त लेकरं खेळत होते, एवढे लेकरं बघताय तुम्ही, सगळे लेकरच खेळायले तर. शंभू कुठे पण गेला ना आधी कम्फर्टेबल नसतो, तो कुठेच गेल्या पटकन खेळत नाही, सगळं बघतो आणि नंतर निघायच्या टायमिंगला त्याला खूप मजा येते खेळायला. आता इथे बघा बॉल आहे सगळे, पण तो गाडी घेऊन एका जागेवर बसलाय, माझ्या मांडीवर बसलाय, ते फक्त बघतंय की आजूबाजूला कोण खेळतंय कसं खेळतंय. त्याला जरा कम्फर्टेबलच वाटत नाही, मला असं वाटतं की बाहेर गेल्या कारण एकदम एरिया नवीन असतो, सगळे लेकरं नवीन असतात. पण त्याला मी याच्यासाठी घेऊन जातो की त्याला सवय लागेल सगळ्या गोष्टींची, सगळ्या माणसांमध्ये राहायची सगळं, नाहीतर घरात बसून असं होतं लेकरांना की बाहेर नको वाटतं. पण शंभूला आता असं एकदा बाहेर नेलं की चल सारखंच बाहेरचं, रोज रात्री एकदा त्याला बाहेर घेऊन जावं लागतं रोज. त्यानंतर मग इथे बसला होता मस्त, आणि त्यानंतर मग त्याचे पप्पा त्याला खेळू लागले, मग तो पप्पासोबत जरा थोडासा फ्री झाला की हा बाबा खेळतोय मी आता. त्यानंतर माझं बसणं चालूच होतं इथं, मी काय माझे फोटो वगैरे काढत होते, शूट घेत होते, आणि शंभूचं बॉल खेळायचं सोडून तो चप्पलला पकडत होता, कारण घरी असला की तो चप्पल घालूनच पळत असतो, तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्याचं. पण ते काय असं नाही आहे की हे करतो, म्हणजे त्याला सवय खेळतोय तो एका टाईपचं त्या चप्पलला. सो ते खेळत होता, आणि त्यानंतर थोड्या वेळानं तुम्हाला एका शेवटच्या क्लिपमध्ये दिसेल तुम्हाला एका दिदीची चप्पल होती हिलची तिथं, आणि तो घालतोय, त्याला काही हिल चप्पल जमत नव्हती आणि एवढा भयानक पळत होता ना, वेगळाच पळतो. तुम्हाला दिसेल, मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला. सो बऱ्यापैकी अंधार पडलेला होता, आणि तिथे शंभूला आता मजा येऊ लागली खेळण्यामध्ये. तुम्ही बघितलं मागं की तो कसा खेळत होता. आणि त्यानंतर मग आम्हाला असं वाटत होतं की चला आता आपण घरी जाऊया, कारण शंभूच्या जेवणाची वेळ झाली. त्याच्या एकदा जेवणाची वेळ निघून गेली की मग तो खातच नाही, त्यामुळे मला असं वाटतं की प्रॉपर टायमिंगला खाऊ घातलं म्हणजे एकदा कसं टेन्शन नाही लेकरांचं, आणि एकदा बी नाही खाल्लं ना त्यांना की मला लय टेन्शन येतं. मला असं वाटतं प्रॉपर जेवावं लेकरांनी आणि मस्त खेळावं. सो तो जेवल्याशिवाय खेळतच नाही पहिली गोष्ट तर. मग त्यानंतर आम्ही तिथे थोडं थांबलो, वेळ घालवला, त्यानंतर आम्ही निघलो होतो बऱ्याच वेळानंतर तिथून. आणि मग त्याचं खेळणं काय थांबतच नव्हतं, तो पप्पासोबत खेळतच होता. सो एकदम छान एरिया आहे, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही नक्की जा, तुम्हाला एरिया पण माहीत झाला आणि कुठे ते पण माहीत झालं. आणि तसंही गुगलवर येतं, मॅप वगैरे असतो आपल्याकडे, सो ते येतं की कुठं जायचं आहे, कसं जायचं आहे, कधी ओपन असतं कधी बंद असतं, हे सगळं माहीत असतं तिथं. फक्त एवढं होतं की रात्र झाल्यानंतर थोडंसं लाईट नव्हत्या तिथं जास्त, बऱ्यापैकी जेवढं पाहिजे होतं तेवढ्या, म्हणजे लेकरांना अजून खेळायला मजा आली असते. सो सगळे आता घरी जायच्या वाटेवरच होते, आम्ही पण निघणार होतो आता. सो चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. सो आपले व्हिडिओज असेच कधीतरी येत जातील, सो नक्की पाहत जा. चला बाय.